नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी मी पदम जैन सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे ही लवकरच या ठिकाणी होणार आहे। काही पदांचे हॉल तिकीट आलेले आहे। मात्र परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते टॉपिक वाचले म्हणजे जास्तीत जास्त मार्क घेता येतील, या ठिकाणी कोणत्या टॉपिकवर जास्त भर देता येईल, नेमकं कशा प्रकारे अभ्यास करता येईल, या सगळ्यांचं विश्लेषण घेऊन मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तसेच मित्रांनो, या विषयाव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला हवा आहे अशी कमेंट तुम्ही व्हॉट्सअपवर मला या ठिकाणी करू शकता, किंवा ज्यांना मनपा भरती ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या शेवटच्या स्टेजेस पर्यंत परीक्षा, हॉल तिकीट, एक्झाम सेंटर, रिझल्ट, मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट पर्यंत अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी 80 10 45 77 60 याच्यावर तुम्ही मनपा भरती असा मेसेज करा। मी तुम्हाला ग्रुपची लिंक आणि बाकीचे इतर सगळे अपडेट्स पाठवत जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला वही आणि पेन हे घेऊन या ठिकाणी बसायचं आहे, की जेणेकरून मी महत्त्वाचे प्रत्येक विषयाचे जीके, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या सगळ्या विषयाचे टॉपिक्स तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहेत, की ज्याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात ते तुम्हाला सांगणार आहे। किंवा मी जर या ठिकाणी तुम्हाला नसतील, तुम्हाला या ठिकाणी ऐकायचं, तुम्ही स्वतः या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका काढा आणि त्यामध्ये या टॉपिकवर कोणकोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेले आहेत हे सर्व टॉपिक तुम्ही शोधा आणि त्या टॉपिकची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा। निश्चित तुम्हाला या ठिकाणी काय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अजूनही तयारी झाली नाही किंवा जे नवीन असतील, काही विषय तुमच्यासाठी नवीन असेल, तर अशा सर्वांसाठी डबल अकॅडमीनं ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे। ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्ही लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर प्लस टेस्ट सिरीज ह्या सगळ्या काय सोडवू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता प्रत्येक एक विषयाचे या ठिकाणी टॉपिक बघणार आहे आणि हे टॉपिकचा अभ्यास कशातून करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, पहिला जो विषय या ठिकाणी तुमचा आहे जीके विषय। आता जीके या विषयाबद्दल तुम्हाला जर म्हटलं तर या ठिकाणी इतिहास, भूगोल, विज्ञान, पॉलिटी, पंचायत राज, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। तर मित्रांनो, जीकेचे तुम्हाला या ठिकाणी टॉपिकचे नाव देतो बघा। भूगोलमध्ये तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहे, हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ लंबा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आताच चॅनलला या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला या ठिकाणी नक्की याचा काय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, भूगोलसाठी महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या। नद्या, पर्वत, शिखरे, पर्यटन, नद्या, पर्वत, शिखरे, पर्यटन, या ठिकाणी धार्मिक स्थळे, हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यांचे संगम स्थळे वगैरे हे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत। म्हणजे नदी आली तिचं सगळं संगम, धरण, त्याचं काय असेल ते सगळे। तर हे 6 टॉपिक जर तुम्ही केले तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा अभ्यास चांगला होणार आणि याच्यावरच प्रश्न येणार आहे। इतिहासाबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी समाज सुधारक नावाचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक या ठिकाणी वृत्तपत्र, त्यांचे लेखक, महत्त्वाच्या संघटना, तर इतिहासपैकी हे जे 3 टॉपिक आहेत, समाज सुधारक म्हटले की त्यात सगळं येऊन जाते। उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारकाबद्दल जर वाचलं तर मग त्यांनी कोणती संस्था काढली, कोणती शाळा काढली, महात्मा फुले वाचला तर त्या ठिकाणी त्यांच्या संघटना, वृत्तपत्र आणि या सगळ्या गोष्टी त्यांचं येऊन जाते, म्हणजे त्या कार्यामध्ये येऊन जाते। असे हे 3 टॉपिक जर तुम्ही वाचले, वेळ तर कमी आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा इतिहास, त्यामध्ये गांधीजींनी जेवढं कार्य केलेलं आहे हे सगळं कार्य जर तुम्ही वाचलं, जास्त वाचायचं नाही आहे। भारतीय स्वातंत्र्याचा इतिहासाचा जो महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे शेतकरी चळवळी, सविनय कायदेभंग वगैरे जे 4-5 आंदोलन आहेत, तेवढे जरी वाचले तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं काय या ठिकाणी फिक्स होऊन जाईल। आता मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो विषय पॉलिटीमध्ये जर म्हणसाल तर पंचायत राज नावाचा टॉपिक, केंद्रीय मंत्रिमंडळ, या ठिकाणी राज्य विधिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद। आणि या ठिकाणी महत्त्वाचं जर एवढं तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आधी भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये, कोणत्या देशाकडून आपण काय घेतले आणि काय घेतले नाही, एवढं जर वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता जीके मध्ये काही महत्त्वाचे जे घटक आहेत, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे राज्य आणि त्यांचे नृत्य, त्यांचे सांस्कृतिक सण, हे महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी काय हा टॉपिक आहे। आता चालू घडामोडी, बाकी आपण मराठी सहित कोणकोणते टॉपिक आहेत ते तर पाहणार आहे। चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचे 5 टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत। एक तर महत्त्वाचे निधन,
महत्वाच्या नियुक्त्या, महत्वाचे उच्च पदस्थ म्हणजे उदाहरणार्थ द्रौपदी मुर्मू किती वेळा राष्ट्रपती आहेत. आणि पाचवा जो टॉपिक आहे तो महत्वाचा म्हणजे पुरस्कार. आणि या ठिकाणी चौथा आहे पुरस्कार आणि पाचवा टॉपिक आहे क्रीडा. या 5 बाबी जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर वाचून काढल्या तर तुमचं चालू घडामोडी सुद्धा त्यात होणार आहे. तसं आपली जी ऑनलाईन बॅच चालू आहे त्यामध्ये आपण चालू घडामोडीचे लेक्चर्स घेणार आहेच. नंतर या ठिकाणी तुम्हाला आता आहे मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरण मध्ये मी जे तुम्हाला 10-12 धडे या ठिकाणी सांगणार आहे, या 12 चॅप्टरवर प्रश्न येतो म्हणजे येणारच. तर लिहून घ्या. या ठिकाणी पहिला आहे वर्णविचार, पहिला टॉपिक आहे वर्णविचार. दुसरा आहे वर्णविचार. दुसरा आहे शब्दविचार. वर्णविचार मध्ये तुम्हाला किती स्वर आहेत, किती अर्धस्वर कोणता, मूर्धन्य कोणता, लघुप्राण कोणता, अल्पप्राण कोणता, स्वर किती, स्वरादे किती, हे सगळं त्यात येते. शब्दविचार मध्ये या ठिकाणी महत्वाचे टॉपिक आहेत. तसेच या ठिकाणी संधी लिहून घ्या, काळ, काळाचे प्रकार, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, या ठिकाणी समास, समासाचे प्रकार, 4 समास आहेत. नंतर वाक्याचे प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, नंतर वाक्याचे प्रकार, स्वार्थी वाक्य आहे, केवळ वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य आहे, केवळ संयुक्त ते तर आहेच, पण स्वार्थी, विद्यार्थी, ते आज्ञार्थी ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. महत्वाचं म्हणजे शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि सर्वात शेवटचा घटक म्हणजे शब्दसिद्धी. या शब्दसिद्धी घटकामध्ये तसंच या ठिकाणी अलंकार आणि वृत्त, तसंच या ठिकाणी महत्वाचा एक घटक आहे कोणता, शक्ती, शब्दांच्या शक्ती हा महत्वाचा घटक आहे. तर शब्दसिद्धीमध्ये हा घटक कोणत्या, म्हणजे हा जो शब्द आहे हा सिद्ध शब्द आहे की साधित शब्द आहे. मग साधित आहे तर उपसर्ग साधित आहे की प्रत्यय घटित आहे. उपसर्ग म्हणजे ज्याच्या अगोदर आ, समजा या ठिकाणी प्रतिकार, तर प्रतिकार हा उपसर्ग आहे. तर या ठिकाणी रावण, तर रा हा मुख्य शब्द आहे, वन हा त्याला प्रत्यय आहे. तर अशा प्रकारचे आहेत. किंवा काही शब्द कानडी आहे, तेलुगू आहे, पोर्तुगीज आहे, फारसी आहे, अरबी आहे. तर हे जे शब्दसिद्धी आहे हा या टॉपिक मध्ये येतात. तर मित्रांनो, हे जे 10-12 टॉपिक मी तुम्हाला सांगितले, या 12 टॉपिकच्या बाहेर एकही तुम्हाला प्रश्न येणार नाही. म्हणजे प्रश्न तर येणार आहे, पण या टॉपिकचे प्रश्न येणार जास्तीत जास्त. शक्यतो या टॉपिकचे नेहमीच प्रश्न येत असतात. त्यामुळे मराठीचे तुम्ही हे टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचे आहे. तसंच मित्रांनो, या ठिकाणी आता मी तुम्हाला इंग्रजीचे महत्त्वाचे टॉपिक सांगतो. इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क जे आहेत 8 मार्क. जर 15 प्रश्न असतील तुमचे तर त्यापैकी 8 मार्क, आणि तुमचा लिपिकचा प्रश्न असेल तर तुमच्यापैकी साधारणतः 13 मार्क हे या ठिकाणी इंग्रजी व्याकरणसाठी आणि इंग्रजी शब्दसंग्रहासाठी त्या ठिकाणी येतात. म्हणजे 50% ग्रामर, 50% व्होकॅब्युलरी. आता ग्रामर तर तुमचं तेच राहते, 10 वर्षापासून तुम्ही तेच वाचणार. मात्र व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला स्वतः मेहनत करावं लागणार आहे. तर पोट्टे या ठिकाणी आपण डबल अकॅडमी टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेल्या आहेत. टेस्ट सिरीज का, की या ठिकाणी तुम्हाला त्या टाइमचा अर्थ कळला पाहिजे तुम्हाला, की नेमकं किती मिनिटं तुमचा पेपर सोडवलेला आहे. आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये जे चुकलेले प्रश्न आहेत त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी तुम्हाला रिव्हिजन करायची. उदाहरणार्थ तुमचा जर या ठिकाणी प्रयोग नावाचा जो आहे, या ठिकाणी प्रयोग ओळखाचा जर चॅप्टरचा प्रश्न चुकला, ताबडतोब प्रश्न सॉल्व्ह झाल्या तुम्हाला तो प्रयोग चॅप्टर काढायचा आहे आणि तो डोळ्याखालून घालायचा आहे. भविष्यात प्रयोग नावाचा जर त्या ठिकाणी प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न चुकेल का? तुमचा प्रश्न अजिबात चुकेल नाही. त्यासाठी तुम्हाला काय सोडवणं आवश्यक आहे? टेस्ट सिरीज. आपण मनपा भरतीच्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात पुणे जिल्ह्याशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न सुद्धा भरपूर टाकलेले आहेत, जेणेकरून तुमचा पुणे विभागाशी निगडीत एकही प्रश्न चुकता कामा नये. तर अशा प्रकारे मित्रांनो, इंग्रजीमध्ये महत्त्वाचे टॉपिक लिहून घ्या. या ठिकाणी सगळ्यात पहिला टॉपिक आहे आर्टिकल. दुसरा आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे माहिती आहे तुम्हाला शब्दाच्या 8 जाती येतात. पार्ट ऑफ स्पीच. नंतर आहे डिग्री. नंतर आहे क्वेश्चन टॅग. डिग्री नंतर काय आहे? क्वेश्चन टॅग. नंतर आहे ॲज सून ॲज. नंतर महत्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी VOIC व्हॉइस. नंतर आहे वर्ब. नंतर काय आहे? वर्ब. आणि या ठिकाणी हे 7 टॉपिक झाले.
आता महत्वाचं म्हणजे इंग्रजी शब्दसिद्धीचे म्हणजे इंग्रजी व्होकॅब्युलरीचे महत्वाचे टॉपिक काय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, महत्वाच्या फ्रेजेस पाठ करायला विसरू नका. टेक केअर ऑफ म्हणजे काय, ची काळजी घेणे, लुक आफ्टर, असे काही जे फ्रेजेस असतात, कट ऑफ, ब्रेकडाऊन, ब्रोक डाऊन, या ठिकाणी अशा प्रकारचे जे फ्रेजेस आहेत त्या फ्रेजेस तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करायचे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला ग्रॅमॅटिकली मिस्टेकचे शब्द तुमच्याकडे जर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल तर त्यात सुद्धा आहेत त्या ठिकाणी, किंवा MG शेख सरांच्या पुस्तकात आहेत. आपल्या या ठिकाणी हँड रिटन नोट्स तयार केलेल्या आहेतच इंग्रजी, त्या तुम्ही घरपोच मागवू शकता, त्यासाठी नंबर दिलेला आहेच. बाकी विषयांच्या नोट्सच्या तुम्ही बॅच जर जॉईन केली त्यात तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात भेटतात. तर मित्रांनो त्या ठिकाणी शब्दशक्तीचे जे प्रश्न आहेत व्हॉकॅब्युलरीचे ते तुम्हाला अर्जंट सोडवणार. काय काय, समानार्थी शब्द, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट वर्ड, हे तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. त्याचंच याच्याबरोबर प्राणी, प्राण्याचे आवाज, प्राणी, प्राण्याचे पिल्ले, प्राणी, प्राण्याचे घरटे, प्राणी आणि नर आणि मादी. नर आदी मादी म्हणजे या ठिकाणी कसा मॅन विरुद्ध वुमेन, सिंहाला काय म्हणतात, सिंहीला काय म्हणतात, वाघाला काय म्हणतात, वाघिणीला काय म्हणतात, कुत्र्याला काय म्हणतात, कुत्रीला काय म्हणतात. उदाहरणार्थ कुत्र्याला डॉग म्हणतात, कुत्रीला बीच म्हणतात, यू बीच. अशा प्रकारे काही शब्द आहेत की जे तुम्हाला आवश्यक आहेत. तर आता पुढचा जो घटक आहे महत्वाचा तो गणित बुद्धिमत्ता. बाकी घटक तुम्हाला या ठिकाणी माहित आहे मित्रांनो. या ठिकाणी मेकॅनिकल तसेच सिव्हिल परीक्षेचे MCQ आपण तयार केलेले आहेत. हे MCQ तुम्ही घरपोच मागवू शकता, किंवा ज्या विद्यार्थ्यांना घरपोच मागण्यासाठी वेळ नाही तर डबल अकॅडमीच्या ई बुक सेक्शन मध्ये, डबल अकॅडमीचं ई बुक सेक्शन आहे, या ई बुक सेक्शन मध्ये या ठिकाणी आपण सगळ्या नोट्स ज्या ई बुकच्या स्वरूपात टाकलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये 10 मिनिटाचा टाइम जरी भेटला तरी तुम्ही त्या ठिकाणी ते वाचू शकाल, अशा पद्धतीने त्याची सुविधा केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डबल अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे PMC आणि PCMC नावाचं जे बॅच आहे ती जॉईन करू शकता, किंवा ई बुक मध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित असे प्रत्येक टॉपिकचे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. तर मित्रांनो शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिक साठी जर म्हणसाल तर महत्वाचे प्रश्न आहेत. कोणकोणते टॉपिक आहेत बघा. पहिला आहे पहिला आहे संख्या. संख्या लिहून घ्या. अपूर्णांक. तिसरा आहे लसावी मसावी. चौथा आहे रेल्वे. पाचवा आहे सरळ व्याज. सहावा आहे शेकडेवारी. हे सगळे गणिताचे आहेत. सातवा नफा तोटा. शेकडेवारी, नफा तोटा. नंतर आहे सरासरी. नंतर आहे क्षेत्रफळ नावाचा टॉपिक किंवा भूमिती नावाचा. याच्यामध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौकोन यांचे तुम्हाला काय सूत्र विचारले जातात. तर अशा प्रकारे महत्वाचे हे 9-10 टॉपिक या ठिकाणी आहेत. टॉपिक याच्यापेक्षा जास्त आहेत, मात्र गुणोत्तर व प्रमाण आहे, समान संबंध आहेत, गुणोत्तर व प्रमाण या ठिकाणी आहे. हे टॉपिक या ठिकाणी काय महत्वाचे आहेत. तर मित्रांनो गणिताचे झाले, आता बुद्धिमत्ताचे टॉपिक देतो. बुद्धिमत्ताचे तसेच या ठिकाणी महत्वाचा अजून एक टॉपिक आहे 11वा, तुम्ही लिहून घेऊ शकता. तो आहे काळ, काम आणि वेग. काळ, काम, वेग म्हणजे 4 माणसं 2 स्त्रिया जर 2 तासात काम करत असतील तर 5 माणसं 3 स्त्रिया किती तासात काम करत असतील. पुढचा जो विषय आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ताचे महत्वाचे टॉपिक जर तुम्हाला म्हटलं तर ते तुम्हाला माहिती आहेत. मी फक्त रिवाइंड करून देतो. तुम्ही या टॉपिकला तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही जर डबल अकॅडमीच्या नोट्स घेतल्या असतील तर त्या नोट्स मध्ये तुम्हाला या टॉपिकवर खून करायचं आहे आणि फक्त जे मी अभ्यासाचं नियोजनचा व्हिडिओ बनवलेला आहे त्या नियोजनाच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकचाच अभ्यास करायचा आहे. वेळ असेल तर एक्स्ट्रा करा, नाही तर मग फक्त यांचंच करा. बघा बुद्धिमत्तामध्ये एक आहे घड्याळ. तुम्हाला घड्याळचे प्रश्न येतात. दुसरा आहे कॅलेंडर. कॅलेंडर किंवा दिनदर्शिका. माझा जन्माच्या वारी 5वा दिवस होता आणि 6व्या दिवशी सोमवार आला, मंगळवार आला, तर माझ्या लग्नाचा दिवस कोणता, तर ते दिवस असतात ते या ठिकाणी आहे. नंतर तिसरा या ठिकाणी नाते.
माझ्या बायकोची बहीण माझी साली आहे तर माझ्या सालीचा मी कोण, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, किंवा माझी सासू, सासूचा मुलगा, मुलगाचं काय असे जे नातेसंबंध आहेत XYZ, आणि विशेष म्हणजे त्यातलं फोटोमधलं गणित लवकर सोडून घ्या. फोटोतली दाखवलेली व्यक्ती ती म्हणाली माझी सासू आहे, सासूची एकुलती एक आहे, ते त्या ठिकाणी घ्यायचे आहे. जर नसेल कळत तर मित्रांनो आपली ऑनलाईन बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. इट्स नॉट कंपल्सरी. तर नातेसंबंध. नंतर चौथा जो चॅप्टर आहे तो आहे दिशा. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी 10 किलोमीटर उभा गेला, 10 किलोमीटर आडवा गेला, उजव्या हाताने गेला, डाव्या हाताने गेला, 4चे वळला, 5चे वळला, दिशा आहे. सर्वात महत्वाचा जो आहे संख्यामाला, नंबर सिरीज. उदाहरणार्थ 4, 7, 9, 11 बरोबर किती, पुढचं पद. 6वा आहे 7 या ठिकाणी अक्षरमाला, अक्षरमाला. नंतर 7वा जो चॅप्टर आहे तो आहे समान संबंध, समान संबंध. म्हणजे या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी, तर घर काय, तर अशा प्रकारचे समान संबंध आहे. किंवा या ठिकाणी विजोड पद ओळखा. नंतर 9 नंबर या ठिकाणी काय आहे, विजोड पद ओळखा. नंतर वेन आकृत्या. वेन आकृत्या त्या ठिकाणी तुम्हाला ओळखतात. तसंच तर्कशास्त्र, तर्क 10 नंबरचा टॉपिक आहे तर्क. तर्क ओळखणे. काय ओळखणे, तर्क ओळखणे. तर अशा प्रकारचे जर तुम्ही महत्त्वाचे टॉपिक जर या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करून कव्हर केले तर तुम्हाला या ठिकाणी यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि विशेष म्हणजे कमी टाइमात या ठिकाणी तुम्हाला जास्त गुण मिळवता येतील. आणि तुमचा जो पेपर आहे एकदम बेस्ट जाईल. सगळ्यांना या ठिकाणी आलेल्या येणाऱ्या भविष्यातल्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा नंबर आहे. ज्यांना काही परीक्षेबद्दल अडचण आली ते मला या ठिकाणी संपर्क करू शकतील. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं ते सुद्धा या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी संपर्क करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला कोणत्या विषयावर अजून व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून देईन. ओके, थँक्यू.